5 तारखेच्या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत। त्याआधी दोन्ही नेत्यांनी अतिशय जवळून ओळखणारे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप केला। राज ठाकरेंचा घातपात करण्याचा कट उद्धव ठाकरेंनी आखला होता असा खळबळजनक दावा दोन्ही ठाकरेंना जवळून ओळखणाऱ्या रामदास कदमांनी केलाय। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत रामदास कदमांनी अनेक गंभीर आरोप केलेत। उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवेळी राज ठाकरेंना व्यासपीठावर स्थान का दिलं नाही असा सवाल रामदास कदमांनी विचारला। माणसांना वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे अशा शब्दात रामदास कदमांनी आगपाखड केली। अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते। तुम्हाला सांगतो, आज आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी। यांनी मुख्यमंत्री शपथ घेतली तर राज ठाकरेंना निमंत्रण दिलं, हो, पण त्यांना व्यासपीठावर बसायची जागा नव्हती। विचार राज साहेबांना, मी ढाके साहेबांना हात जोडून उठवलं आणि मी बसवली राज ठाकरेंना पुढं, मी बसवली मी ढाके साहेबांच्या पायाला हात लावली। ते नेते ज्येष्ठ नेते आहेत आणि राज ठाकरे उभे होते। बोलून अपमान करण्याचं काम ते चाललं होतं उद्धव ठाकरेचं। हा एक प्रसंग तुम्हाला मी विसरू नाही। ते उद्धव ठाकरेंनीच तो प्लॅन केला होता माझ्या माहितीप्रमाणे आणि राज ठाकरेंच्या माहितीप्रमाणे। तुम्ही विचार काय राज ठाकरे एकदा शेवटी रस्ता बदलून वेगळ्या रस्त्याने जायला लागला आम्हाला आणि कणकवलीत आम्हाला थांबू दिलं नाही एसपीनं, वापस दाबून सांगितलं। हे वास्तव आहे। अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टी आहेत। राज ठाकरेंना राजकारणातून पूर्णतः संपवण्याचंच कार्यक्रम चालू होता, पूर्णपणे संपवण्याचा कार्यक्रम आहे। काय राज ठाकरेंनी मागितलं होतं मला सांगा त्यावेळेला? 2 जिल्हे, एक पुणे आणि एक नाशिक। मी राज ठाकरेंच्या डोळ्यामध्ये आसू पाहिलेत, मी पाहिलेत। ज्या वेळेला कुठलाही रिस्पॉन्स मातोश्रीतनं मिळत नाही त्यावेळेला मी त्यांच्या जवळ होतो, नांदगाव जवळ होता, आम्ही साक्षीदार आहोत। मी जाऊन राज ठाकरेंच्या बंगल्याखाली बसलो होतो, ते निघून गेले सकाळी लवकर पुण्याला आणि मला त्यांनी निरोप पाठवला, रामदासभाईंना सांगा पुण्याला या म्हणून। मी नाही गेलो पुण्याला। शेवटपर्यंत मी हात जोडले, साहेब असेपर्यंत तुम्ही नका निर्णय घेऊ कुठला, किंवा बाळासाहेब असेपर्यंत निर्णय घेऊ नका। खूप प्रयत्न केले, खूप विनवायचा प्रयत्न केला। मला म्हटलं रामदासभाई ती वेळ गेली, आता मला वाटलं गेली वेळ ती। मी तुम्हाला एक पुन्हा सांगतो आणखी, उद्धव ठाकरे फक्त वापरून घेणारा माणूस आहे। रामदास कदमला वापरून घेतला, वापरून दिला, आमदारकी काढून घेतली, मंत्रिपद काढून घेतलं, दिवाकर गावतेला वापरून घेतला, आमदारकी काढून घेतली, मंत्रिपद काढून घेतलं, दिलं कोणाला? बाप मुख्यमंत्री आणि बेटा कॅबिनेट मंत्री। असं कुठं पक्ष चालतो का मला सांगा? अहो, लीलाधर ढाकेंसारखा माणूस 5-5 तास त्या मातोश्रीच्या बाहेर गाडीमध्ये बसला होता, नाही घेतली त्याला आतमध्ये वर्षामध्ये।